म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई, बृहन्मुंबई महानगरपालिका ऑनलाईन शिक्षण प्रशिक्षणाच्या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मराठी माध्यम, आजचा विषय आहे इंग्लिश आणि इयत्ता 9वी, युनिट नंबर 3.4, थिंक बिफोर यू स्पीक. Education Department of Brihanmumbai Municipal Corporation, that is Municipal Corporation of Greater Mumbai, section. In this online education system, I welcome you, myself, Shri Kamlakar Eknath Kudale, Assistant Teacher, Hindu Hriday Samrat, Verovli Municipal Corporation, Municipal School, Andheri East. I welcome all of you for this online education process. Today we are studying about 9th standard English, unit number 3.4, think before you speak. Now see, when we have to revise, introduce this topic, we have to think from our childhood. आपल्याला लहानपणापासून आठवायचं आहे. जर तुम्ही लहानपणापासून आठवलं, in my last lesson I have told you about the Coromandel fissures. That means it was the time of freedom fighters work that Sarojini Naidu has written a very great poem. And after that, in that period, Britishers, they were not allowed to speak. But in India, when India got freedom, 15th August 1947, Dr. Babasaheb Ambedkar have given us the right that you have to speak. भाषण स्वातंत्र्य म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य भारताच्या संविधानामध्ये भारतातल्या प्रत्येक नागरिकाला प्राप्त झालेलं आहे. सो वी स्टार्टेड टॉकिंग, स्पीकिंग फ्रॉम द एज ऑफ 1.5 year or 1 year. Now see, from that time up to this 9th standard, many times you have heard about from the teachers, from the relatives, from your parents, आपल्या नातेवाईकांकडून, आपल्या शिक्षकांकडून आणि आपल्या मित्रमैत्रिणींकडून आपण ऐकलं आहे बऱ्याच वेळेला की असं नाही बोलायचं, हे बोलू नकोस, चुप्प बस. दॅट मीन्स यू हॅव टू शट युअर माउथ. वाय दे आर टेलिंग अस लाईक दिस, वाय दे हॅव टोल्ड दिस लाईक दिस. आपल्याला हे त्यांनी असं का सांगितलं आहे आणि आत्ता का सांगत आहेत, आत्तासुद्धा आपल्याला सांगतात आहे. दॅट मीन्स वी हॅव टू टॉक सो मेनी थिंग्स, वी हॅव टू स्पीक सो मेनी थिंग्स, बट वी आर गेटिंग स्टॉप्ड. आपल्याला काय केलं जातं, थांबवलं जातं. नाव सी, इन आवर इंट्रोडक्शन वी विल रिवाइज अगेन इन ग्रामर सेक्शन. वी हॅव 4 types, 4 skills, 4 language basic skills that we have learned from our every language teacher. What are they? LSRW. That means what you have to do, you have to listen first. Up to 1.5 year we have listened so many things. आपण लहान असताना बऱ्याच गोष्टी ऐकल्या, पण त्या आपण कोणत्या ऐकल्या, आपल्या मातृभाषेच्या. दॅट मीन्स वी हॅव हर्ड अबाउट अवर मदर टंग. काका काय बोलतात आहे, मम्मी काय बोलते, मामा काय बोलतात आहे, आपण प्रत्येकाचं बोलणं ऐकत आलो आणि 1-1.5 वर्षांत आपण बोलायला शिकलो. दॅट मीन्स द सेकंड स्टेज इज स्पीकिंग, LSR. देन आफ्टरवर्ड्स, आफ्टर 3 years वी हॅव एंटर्ड इन द स्कूल. आपण 3 वर्षांत शाळेत प्रवेश केला आणि मग आपल्याला वाचायला शिकवलं गेलं. काय वाचलं आपण, तर आपल्याला काय दाखवलं गेलं, आपल्याला वस्तू दाखवल्या गेल्या, आपल्याला चित्र दाखवले गेले आणि त्या माध्यमातून आपण ते शब्द, दॅट वर्ड्स वी आर started to read. That this is an apple, A for apple. And after that in 4th and 5th standard, that means up to 1st, 2nd, 3rd, up to 1st, 2nd, then from 3rd standard we have started to write very fluently. साधारण 3री पासून आपण एक चांगल्या पद्धतीचं लेखन करायला सुरुवात त्या ठिकाणी केली. सो this child, this student now is in 9th standard. Everybody has told us, प्रत्येकाने आपल्याला सांगितलं बोलू नकोस, शट युअर माउथ. म्हणजे शिक्षकांनी पण सांगितलं, आता आम्ही भाषा शिक्षक आहेत, बट सो मेनी टाइम्स आय हॅव ऑल्सो आस्क्ड द क्लास टू कीप सायलेंट. म्हणजे मी वर्गाला सांगितलं शांत राहा म्हणून. ॲक्च्युअल ॲज अ लँग्वेज टीचर what I have to tell them,
भाषा शिक्षक असल्यामुळे मला काय सांगणं अपेक्षित आहे की तुम्ही बोला, पण काय होतं तर इथे या धड्याचं नाव आहे थिंक बिफोर यू स्पीक. वाय? का? तर काय काय होऊ शकतं हे आपल्याला वी आर गोइंग टू लर्न फ्रॉम दिस लेसन, दॅट इज आवर थिंक बिफोर यू स्पीक. नाउ सी देर आर सम वर्ड्स next to your chit chat activity that politely, brightly, sweetly, nicely, lovingly and kindly, how we are speaking. So all these are adverbs. Speaking is an verb. बोलणे हे एक क्रियापद आहे. मग ते कसं होतं, कशी क्रिया केली जाते, तर आपण बऱ्याच वेळेला वी हॅव स्टार्टेड, आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. हाऊ वी हॅव टू स्पीक? वी हॅव टू स्पीक पोलाइटली, वी हॅव टू स्पीक ब्राईटली, आपल्याला तेजस्वीपणे बोलायचं आहे. देन वी हॅव टू स्पीक स्वीटली, आपल्याला अतिशय मधुरतेने बोलायचं आहे. देन नाईसली, अतिशय छान बोलायचं आहे, नाईसली. देन लविंगली, प्रेमाने बोलायचं आहे. अँड काइंडली, दयाळूपणे बोलायचं आहे, म्हणजे तुमच्या भाषेमध्ये माधुर्य असायला पाहिजेत. देन the chit chat activity is there. What you have to do, they have asked some questions to you, you have to chat. You know chat is there in our this Zoom also and in WhatsApp also. So what you have to chat? First question, do you write a diary? तुम्ही डायरी लिहिता का? म्हणजे what do you mean by diary? डायरी आपण पाहिली आहे दुकानांमध्ये वगैरे, पण ती लिहायची असते. ती लिहायची असते म्हणजे काय? नाउ सी, सपोज यू वॉन्ट टू बिकम अ रायटर इन मराठी और इन इंग्लिश और इन हिंदी. फ्रॉम दिस मोमेंट यू हॅव टू स्टार्ट टू राईट अ डायरी. तुम्हाला काय करायचं आहे? डायरी लिहायला सुरुवात करायची. कारण त्याच्यामध्ये काय असतं, तुम्ही दिवसभर व्हॉट यू हॅव ऑब्झर्व्ड इन द होल डे, पूर्ण दिवसभर तुम्ही काय ऑब्झर्व केलं, काय पाहिलं, हाऊ डिड यू फील थ्रू आउट द डे, तुम्हाला दिवसभरात कसं वाटलं, व्हॉट एक्सपिरियन्सेस यू गॉट थ्रू आउट द डे, कोणकोणते अनुभव तुम्हाला दिवसभरामध्ये आले, आणि शेवटी तुम्हाला त्याच्यावर काय वाटलं, म्हणजे तुमची रिॲक्शन, तुमची प्रतिक्रिया. हे जर तुम्ही लिहित गेलात ना रोजच्या रोज, तर तुम्हाला एक साधारण 1 वर्षानंतर असा अनुभव येईल की you can write any prose, any lesson. तुम्ही या तुमच्या वर्षभराच्या पूर्ण अनुभवातून सहजपणे एखादा धडा किंवा एखादं काव्य तुम्ही लिहू शकतात. कारण तुम्ही रोज वेगवेगळे अनुभव घेतलेले आहेत. आपण काय करतो, 1, 2, 3 दिवसानंतर विसरून जातो. म्हणजे दॅट इज अ ह्युमन नेचर दॅट वी कांट रिमेंबर इवन yesterday what we have taken the lunch or dinner. काल आपण कोणता लंच घेतला, डिनर घेतला, हे आपण 1, 2, 3 दिवसांनी नाही सांगत. पण तेच जर तुमच्याकडे डायरी असेल तर यू कॅन, म्हणजे एक साधं उदाहरण मी तुम्हाला देतो. सकाळी संध्याकाळी, सकाळचं जेवण काय होतं, संध्याकाळचं जेवण काय होतं, एक जर तुम्ही महिन्याभराने किंवा 1 वर्षाने जर तुम्ही तुमची डायरी व्यवस्थित वाचलीत, तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या आईने, माझ्या मम्मीने वर्षभरामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचं जेवण माझ्यासाठी बनवलं. सो दिस इज अ डायरी. डू यू राईट अ डायरी? डू यू राईट लेटर्स ऑर नोट्स टू युअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्स? तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नोट्स लिहिता का? नाव सी, पहिल्यांदा कसं होतं, आता माहीत पडायचं नाही. म्हणजे कसं, तुम्ही काय लिहिलं, व्हॉट यू हॅव रिटन, वेन वी आस्क यू शो मी व्हॉट यू हॅव रिटन, तुम्ही काय लिहिलं हे दाखवा म्हटल्यानंतर आम्हाला कळायचं. पण आता तसं नाही आहे. यू कॅन राईट ऑन व्हॉट्सअप, सो मेनी फ्रेंड्स कॅन सी दिस, इवन टीचर्स कॅन ऑल्सो फाइंड आउट व्हॉट यू हॅव रिटन. तुम्ही काय लिहिलं आहे आम्ही पाहू शकतो, तुमचे मित्रमैत्रिणी पाहू शकतात. थर्ड क्वेश्चन, डू यू एव्हर फाईट विथ युअर फ्रेंड्स? तुम्ही तुमच्या मित्रमंडळींशी भांडण केलं आहे का, मारामारी केली आहे का? कॉरल म्हणजे भांडण, इथे फाईट आहे, डायरेक्ट फाईट म्हटल्या, म्हणजे तुम्ही मारामारी केली आहे का? नो. सबसिक्वेंटली व्हॉट हॅपन्स, कधी कधी असं होतं की आपण मारामारीपर्यंत घटना नेऊन देत नाही. पण तर तुम्ही जर लहान मुलं पाहिली, आता तुम्ही 9वीत आहे, यू आर इन 9th स्टँडर्ड, बट इफ यू ऑब्झर्व द क्लासेस ऑफ लोअर प्रायमरी, तुम्ही छोट्या वर्गांची जर क्लासेस पाहिले, म्हणजे 1ली, 2री, 3री असेल,
साधारणपणे बाई बाहेर गेल्या वर्गाच्या, वेन द टीचर गोज आउट, व्हॉट हॅपन्स, मारामारी मुलांची सुरू होते. बिकॉज कारण त्यांना बोलायला शिकवलेलं नसतं, म्हणून ते हाणामारीवर येतात. डू यू हॅव आर्ग्युमेंट्स विथ युअर फॅमिली मेंबर्स. आर्ग्युमेंट्स, वादविवाद. तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत, कुटुंबातल्या व्यक्तींसोबत तुमचे कधी वादविवाद झालेत का, भांडण झाले का? तर नाही, मोस्टली आपण करत नाही. व्हॉट आर द आर्ग्युमेंट अबाउट. आता झालेच नाहीत तर काय बोलणार. कधी कधी होतं, समटाईम्स हॅपन्स दिस. स्काउट गाईडचा कॅम्प असेल, सपोज यू आर सफरिंग फ्रॉम इलनेस, मम्मी पप्पा सेज यू डोंट हॅव टू गो. व्हॉट यू से, आय विल टेक केअर ऑफ माय सेल्फ, लेट मी गो. मी माझी काळजी घेईन, मला जाऊ द्यात. तर अशा पद्धतीने काय होतं, थोडंसं या ठिकाणी आपलं वादावादी होत असते. The words are given, 40 words are there. 40 शब्द आहेत बोलणे या क्रियापदासंदर्भातले. आता त्यातले व्हॉट यू हॅव टू डू, टिक द वर्ड्स यू नो अँड अंडरलाईन. आता त्या 40 मधले तुम्हाला माहीत असलेले शब्द साधारणपणे मी या ठिकाणी काय केलेले आहेत, कोट केलेले आहेत, थोडेसे वेगळे केले आहेत की नववीतल्या विद्यार्थ्यांना हे शब्द माहीत असणे अपेक्षित आहे. विच ऑफ दीज वर्ड्स अ पॉझिटिव्ह मिनिंग. आता या 40 शब्दामधले पॉझिटिव्ह, होकारार्थी अर्थ असणारे कोणते शब्द आहेत. तर त्याच्यामध्ये कोणतं आहे, पोलाइटली आहे, ब्राईटली आहे, स्वीटली आहे, नाईसली आहे, लविंगली आहे आणि काइंडली आहे. विच ऑफ दीज वर्ड्स सजेस्ट टू अनप्लेझंट. आता अनप्लेझंट म्हणजे दुःखदायक, क्लेशकारक कोणकोणते शब्द आहेत. अँग्रीली. नाव सी, दिस इज द टाईप ऑफ स्पीकिंग, बोलण्याची पद्धत आहे. अँग्रीली, र्यूडली, नॅस्टीली, क्वाइटली, स्लोली अँड क्विकली. ट्राय टू ट्रान्सलेट दीज वर्ड्स इन टू युअर मदर टंग टू शो द डिफरंट शेड्स ऑफ द मिनिंग. पहिल्या ह्याच्यामध्ये काय काय आहे, नम्रतेने, स्वच्छ म्हणजे स्पष्टपणे, ब्राईटली म्हणजे स्पष्टपणे, त्याच्यानंतर स्वीटली म्हणजे मधुरतेने, त्याच्यानंतर नाईसली म्हणजे चांगल्या प्रकारे, त्याच्यानंतर लविंगली, दॅट मीन्स आफ्टर दॅट लविंगली प्रेमळपणे, अँड काइंडली दयाळूपणे. अँड सी द निगेटिव्ह मिनिंग्स, दॅट मीन्स समटाईम्स व्हॉट हॅपन्स. फर्स्ट वन रागाने, अँग्रीली रागाने. सेकंड वन र्यूडली उद्धटपणे. देन नॅस्टीली भडकून, शांतपणे क्वाइटली. देन स्लोली हळुवारपणे. क्विकली पटकन, म्हणजे आपण खूप घाईघाईमध्ये बोलतो. नाव सी, दिस इज द वर्ड थिंक, THINK. नाव सी द टायटल ऑफ आवर लेसन, थिंक बिफोर यू स्पीक. what you have to do, what the writer has asked to do, think. Now see, every time we are thinking, the process when we go to sleep, at that time sometimes we stop to think, but when we are that means when we are not sleeping, we are thinking. THINK. इज वॉट आय एम सेइंग. मी हे बोलतो हे आहे का असं. थिंक आहे. टी ट्रू. एच हेल्पफुल. आय इन्स्पायरिंग. एन नेसेसरी अँड के काइंड. सो दीज आर द 4 words. Think, THINK. We have to discuss this word in this lesson. So we will start with our lesson, that is think before we speak. On page number, it is on our textbook, it is on page number 81. Think before you speak. Now see the pictures are also there. Man has meant to listen more and talk less. See, I am going to use the bilingual method because I have to explain you. मला तुम्हाला हा जो पार्ट आहे तो तुम्हाला स्पष्टीकरण करायचा आहे आणि तो या ठिकाणी मी बायलिंग्वल मेथडच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्ट करणार आहे. मॅन वॉज मेंट टू लिसन मोर अँड टॉक लेस. माणूस कसा बनला आहे, कशासाठी बनला आहे, तर तो ऐकण्यासाठी जास्त आणि बोलण्यासाठी कमी. लेस.
That is why, as the great British statesman Benjamin Disraeli said, nature has endowed man with 2 ears and one mouth. Now see what Benjamin has said. Benjaminने काय सांगितलं आहे? The nature has endowed. See the meaning of the word. Endowed means देणगी दिली आहे. काय देणगी दिली आहे? 2 ears and one mouth. 2 कान आणि 1 तोंड. If man was meant to talk more and listen less. आणि हे कशासाठी? You have to talk less and listen more. He would have 2 mouths and only 1 ear. म्हणजे त्याला जर जास्त बोलायचं असतं तर त्याला 2 तोंड असतील. Imagine how we would have looked. कल्पना करा. आपण कल्पना भरपूर करतो. Our Bollywood and our Hollywood is mostly dependent on imagination. सगळ्यांना माहिती आहे. कल्पनेवर आधारित आपण जे पाहतो ते त्या ठिकाणी कल्पनेवर आधारित असतं. म्हणजे जे आपण एंटरटेनमेंट करतो ते. मग या ठिकाणी लेखक काय म्हणतो? इमॅजिन हाऊ वी वूड हॅव लुक्ड हाऊ स्ट्रेंज विथ 2 माउथ्स ऑन द 2 साइड्स अँड 1 इयर ॲट द सेंटर. जिथे तोंड आहे तिथे 1 कान असतात अँड ऑन बोथ साइड्स कानाच्या जागी 2 तोंड असतील. तर त्या ठिकाणी कसं आपलं चित्र कसं दिसलं असतं? तुमच्या फोटोला तुम्ही करू शकता. बरेच जण या ठिकाणी काय करतात? आपल्या मोबाईलमध्ये व्हॉट यू आर डुईंग, तुम्ही तुमच्या फोटोमध्ये किंवा मोबाईलमध्ये फोटोचं वेगवेगळं काय करत असतात? चेंजेस करत असतात. तर हे चेंजेस तुम्ही करून पाहू शकतात. दॅट मीन्स यू कॅन चेंज. अँड माइंड यू द इयर्स आर लाईक फनल्स. नाउ सी द फनल. दिस इज युअर इयर. हा तुमचा कान आहे. इट इज लाईक अ फनल. फनल म्हणजे नळ. आता या ठिकाणी तुम्ही जर दुकानांमध्ये गेलात, आता रॉकेलची दुकानं बरीचशी बंद झालेली आहेत, तर हमखास दिसणारं नळसाळं म्हणजे रॉकेलच्या दुकानामध्ये, रेशनिंगच्या दुकानामध्ये. पण आपण आता हे तेलाच्या दुकानामध्ये सुद्धा पाहू शकतो. अँड माइंड यू द इयर्स आर लाईक, कान कसे आहेत? आर लाईक फनल्स ओपन ऑल द टाईम. देअर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज देम. सो देअर इज नो डोअर. इथे कोणत्याही प्रकारचं झाकण्यासाठी काय नाही आहे? दरवाजा नाही आहे. वी डोंट हॅव द डोअर. दॅट मीन्स वी कॅन क्लोज आवर आईज. आपण आपले डोळे बंद करू शकतो. कशाने? पापण्यांनी, आयलिड्स. वी कॅन क्लोज आवर माउथ. आपण आपलं तोंड बंद करू शकतो विथ द हेल्प ऑफ लिप्स. बट वी कांट close our ears because there are no doors. Whereas if you have to speak even one single word, that word must pass through the 2 walls, 2 fences. Now see the next picture. What you have to do if you have to speak a single word? एक शब्द जरी बोलायचा असेल तरी सुद्धा what you have to do? You have to open your mouth. And what are the 2 fences? फेन्सेस म्हणजे इमारतीला कंपाऊंड असतं आणि त्याला एखादं गेट असतं. तर त्या गेटला काय म्हटलं जातं? फेन्सेस म्हटलं जातं. कारण ते उघडणारे आणि बंद होणारं असतं. म्हणजे ते आपल्याला हवं तेव्हा आपण उघडू शकतो, बंद करू शकतो. सो फॉर आवर वर्ड्स देर आर 2 फेन्सेस. आपल्या शब्दांसाठी 2 भिंती आहेत, या 2 वॉल आहेत, 2 कंपाऊंड वॉल आहेत, 2 दरवाजे आहेत. आता हे उघडल्याशिवाय या ठिकाणी काय होणार नाही आहे? शब्द बाहेर येणार नाही आहे. वर्ड मस्ट पास थ्रू द 2 वॉल्स, 2 फेन्सेस. फेन्सेसचा अर्थ पहा तिथे. देर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दिस 2 वर्ड, द 2 रोज ऑफ टीथ. पहिले काय आहे? 2 दातांच्या रांगा आहेत. अँड आफ्टर देर इज सेकंडली द फेन्स ऑफ द 2 लिप्स. आणि 2 पुढच्या भिंती ज्या आहेत, फेन्स आहे, कंपाऊंड आहे, ते म्हणजे काय आहे? दरवाजे कोणते आहेत? वोट आहेत आपले, लिप्स. लिपस्टिक सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे लिप्स हा शब्द तुम्हाला माहिती असायला हवा. बिफोर द वर्ड कॅन बी स्पोकन इट हॅज टू पास इट. तुम्हाला काय करायचं आहे? जर शब्द बोलायचा आहे तर तो पास होणं आवश्यक आहे. कशातून? इट हॅज टू पियर्स थ्रू दिस 2 वॉल्स. नाउ सी द पियर्स. या ठिकाणी हा शब्द काय होणं आवश्यक आहे? भेदून बाहेर येणं आवश्यक आहे.
या कुंपणाच्या बाहेर या ठिकाणी तो शब्द भेदून, या कुंपणांना भेदून बाहेर येणं, पियर्स म्हणजे पहा, पियर्स म्हणजे भेदणे. देअरफॉर वी मस्ट थिंक ॲटलिस्ट ट्वाइस बिफोर वी अटर अ वर्ड. ॲटलिस्ट ट्वाइस, शब्द आपला आहे, ऐकतो जे आपण ते आपलं नसतं. वेन वी आर लिसनिंग समथिंग दॅट इज नॉट आवर क्रिएशन, इट इज अ कंपल्सरी, लादलेलं असतं की ते आपण थांबवू शकत नाही, आपल्याला ऐकावंच लागतं. बट वेन वी आर स्पीकिंग, दे आर द वर्ड्स दॅट आर कमिंग आउट फ्रॉम आवर माउथ, दे आर टोटली अवर्स. हे शब्द आपलेच असतात. उच्चारणे, अटर म्हणजे उच्चारणे. अ व्हेरी वाईज मॅन वन्स रिमार्क दॅट, एका अतिशय शहाण्या माणसाने काय केलेलं आहे, रिमार्क केलेलं आहे, म्हणजे सांगितलेलं आहे, दॅट ऑफ द अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर. इफ द वर्ड्स आर अनस्पोकन, शब्द जोपर्यंत तुम्ही बोललेले नाही आहेत, ॲट दॅट टाईम, तो त्या वेळापर्यंत तुम्ही त्याचे काय आहात, मालक आहात, मास्टर आहात. द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव. अँड वेन यू आर स्पीकिंग द वर्ड, स्पोकन द वर्ड, शब्द बोलला की तुम्ही त्या शब्दाचे काय होता, गुलाम होता. कसे काय, तर तुम्ही तुमच्या विद्यार्थी मित्रांमध्ये पाहिलेलं आहे, अरे मी उद्या तुला नवीन पेन देईन, झाले तुम्ही गुलाम. कोणत्या शब्दाचे गुलाम झाले, नवीन पेन. म्हणजे तो मित्र तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी विचारणार आहे, अरे तुम्हाला नवीन पेन देणार होता ना, जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत त्या ठिकाणी यू आर द स्लेव ऑफ दॅट वर्ड. तुम्ही त्या शब्दाचे गुलाम झालात, त्या व्यक्तीचे नाही, त्या शब्दाचे गुलाम झालात. कारण तुमचा मित्र तुम्हाला परत परत ते विचारू शकतो, विचार आहे. दॅट्स वाय म्हणून थिंक बिफोर यू स्पीक. Therefore, you must be very careful about the words that you speak. Once the word has left your lips, एकदा शब्द ओठातून बाहेर गेले, you will not be able to get it back. तुम्ही ते काय करू शकत नाही, परत घेऊ शकत नाही. हे शब्द तुम्हाला परत मिळणार नाहीये. गेट इट बॅक. आता हे शब्द, व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स. आता मग न बोललेले शब्द म्हणजे काय, अनस्पोकन वर्ड्स, दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से. आपल्याला काहीतरी सांगायचं असतं, बोलायचं असतं, ते शब्द म्हणजे न बोललेले शब्द. बट रिमेन अनसेड, परंतु ते तसेच राहतात. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो पहा, अरे मला खूप काही सांगायचं होतं. दॅट मीन्स वी हॅव टू से व्हेरी मच अबाउट युअर सेल्फ. तुझ्याबद्दल मला खूप काही सांगायचं होतं. बट वी कांट, वी डोंट से. दीज आर द अनस्पोकन वर्ड्स. दे आर थिंग्स यू वॉन्ट टू से बट रिमेन अनसेड ॲज थॉट्स इन युअर माइंड. आणि हे काय असतात, थॉट्स असतात, विचार असतात. Once you have put the thoughts into words, जर तुम्ही एकदा या शब्दांना विचारांमध्ये या विचारांना शब्दांमध्ये परावर्तित केलं, once the word have left your lips, you cannot change them or control them. पहा, अतिशय महत्त्वाचं काय आहे, कारण जेव्हा शब्द तयार होतात तुमच्या तोंडातून, when you utter a single word, that means thinking is going on in your mind, in your brain. तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या मनामध्ये ह्याचे विचार चालू आहेत आणि त्या विचारांचं एकत्रीकरण, त्या विचारांचा, ते जे विचार आहेत, व्हॉट एव्हर यू आर थिंकिंग, अँड आफ्टर दॅट यू डिसाईड, त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घेतात, अँड आफ्टर दॅट द वर्ड्स कम्स आउट. म्हणजे पहा, विचार चालू आहेत. एखाद्या मुलाला, एक छान मुलगा आहे, जबरदस्त स्ट्रॉंग बॉडी बिल्डर वगैरे, तुम्हाला त्याला काय म्हणायचं आहे, व्हॉट यू हॅव टू से, यू हॅव टू से बॅड वर्ड फॉर हिम ऑन हिज माउथ. तुम्हाला त्याच्या तोंडावर तुम्हाला त्याला शब्द बोलायचा आहे. फुलिश फुलिश मॅन, फुलिश पर्सन, फुलिश बॉय, मूर्ख मुलगा. यू थिंक,
तुमच्या डोक्यात हे थिंकिंग सुरू असतं, अरे हा केवढा मोठा आहे, समजा त्याला नाही पटलं तर आपली काही खरं नाही. म्हणजे तुम्ही त्याचं काय करत असता, त्याचे परिणाम दुष्परिणाम याची थिंकिंग करत असता, त्याच्यावर तुम्ही विचार करता. अँड आफ्टर दॅट व्हॉट यू डिसाईड, आणि आय विल स्पीक, होऊन जाऊ दे काय व्हायचंय, मी बघेन पुढे काय करायचं. आणि तुम्ही काय म्हणता, ए फुलिश पर्सन, ए फुलिश मॅन, अ फुलिश बॉय, मूर्ख मुला. आता जे हे 2 शब्द जेव्हा तुमच्या तोंडातून बाहेर पडलेत, दॅट मीन्स काय झालेलं आहे याच्यामध्ये, थिंकिंग प्रोसेस. दॅट मीन्स यू हॅव थॉट अबाउट दिस, तुम्ही याच्यावर विचार केला आहे. अँड यू डिसाइडेड, आणि तुम्ही निर्णय पण घेतला की बोलायचं, काय होऊन जाऊ देत. दॅट मीन्स हे 2 शब्द जेव्हा बाहेर येतील त्यावेळेला टोटली यू आर रिस्पॉन्सिबल फॉर द व्हॉट इज गोइंग टू हॅपन अहेड. पुढे काय घडणार याला तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहात. मग तुम्ही मार खाल्लात, यू डोंट हॅव टू कंप्लेन. म्हणजे तुम्ही काय करायचं नाही आहे, कंप्लेन करायची नाही आहे. पण आपल्याकडे मोस्टली शाळांमध्ये काय होतं, जे न्यूसन्स तयार होतं, म्हणजे जी भांडणं तयार होतात मुलांमध्ये, वर्गामध्ये आपल्याला गोंधळ दिसतो वगैरे वगैरे, ते कशामुळे होतं, व्हॉट इज द रिझन बिहाइंड दिस, याच्या पाठीमागे कारण काय. मग तुम्ही काय केलेलं असतं, बोलण्यापूर्वी किंवा शब्द बाहेर पडण्यापूर्वी त्याच्यावर विचार केलेला नसतो. कोणाला तरी काहीतरी बोलून जातात, मग ती भांडणं सुरू होतात. म्हणजे याच्यावर तुम्ही काय करायचं आहे, दॅट मीन्स इफ यू थिंक बिफोर यू स्पीक, यू कॅन मेंटेन डिसिप्लिन. काय करू शकता, शिस्त राबवू शकता. कोणती, स्वयंशिस्त आणि इतरांसाठीची असणारी पण शिस्त. यू कॅन मेंटेन द डिसिप्लिन. नाउ सी द स्टोरीज देयर. A young man went to his spiritual teacher. Now see the spiritual teacher, meaning is Adhyatmic Guru, and said, I have spoken very harsh and unkind words. Harsh means थोडंसं भयंकर काहीतरी बोललेलं आहे, निष्ठुर शब्द, harsh words to my friend. I am afraid. आता मला थोडीशी भीती वाटते. काय भीती वाटते, आय हॅव लॉस्ट माय फ्रेंडशिप विथ हिम. कदाचित आमची मैत्री तुटणार आहे असं मला वाटतं. माय फ्रेंडशिप विथ हिम, हाऊ कॅन आय मेक अमेंड्स. अमेंड्स, सी द मिनिंग. अमेंड्स म्हणजे दुरुस्ती करणे. तर मी याच्यावर काय उपाययोजना करू, काय दुरुस्ती करू. आय हॅव स्पोकन. खूप वेळेला आपल्याला सुद्धा आपण दिवसभर टेन्शनमध्ये असतो. मग समटाईम्स युअर मम्मी आस्क यू व्हॉट हॅपन. अरे अगं आहे ना, मी त्या माझ्या मित्राला खूप बोललो, जे मला नाही बोलायला पाहिजे होतं. सो थिंक बिफोर यू स्पीक. हार्श थिंग्स यू सेड टू हिम. द वाईज टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर. आता त्याने काय केलं, आध्यात्मिक गुरु त्यांच्यामुळे त्यांच्याकडे मार्ग भरपूर असतात. एक ब्लँक पेपर त्या मुलाला त्या ठिकाणी दिलेला आहे. And a pen, he said to the young man, write down on this paper all the harsh things you said to him. त्याला जे काही तू बोललास, निष्ठुरतेने बोललास, ते सगळं याच्यावर लिही. That means you have to write this, that you have said to him. तू जे काही बोललास ते त्या ठिकाणी काय कर, याच्यावर लिही. The young man did as he was told and showed the paper to the teacher. त्याने तो त्या शिक्षकांना, त्या गुरूंना दाखवला तो पेपर. त्याच्यानंतर काय आलेलं आहे पाव. नाव टीयर अप मीन्स फाडणे. तुम्ही काय करा, हा पेपर फाडा. त्या तरुण मुलाला काय सांगितलं, तरुण माणसाला, की हा पेपर फाडून टाक. टीयर अप दिस शीट ऑफ पेपर इंटू ॲज मेनी स्मॉल बिट्स ॲज यू कॅन. स्मॉल बिट्स म्हणजे तुकडे, छोट्या छोट्या तुकड्यांमधून तुला जितकं शक्य आहे ना तितक्या तुकड्यांमध्ये तू काय कर, हे फाडून टाक. द वाईज टीचर सेड. आता पहा, आपल्याला असलं काही काम सांगितलं की आनंद वाटतो. दॅट मीन्स इट इज अ डिस्ट्रक्टिव्ह वर्क, इट इज नॉट अ क्रिएटिव्ह वर्क. हे काहीतरी तयार करण्याचं काम नाही आहे, कारण तयार करायला तुम्हाला माहिती आहे खूप वेळ लागतो. ते नष्ट करायला आपल्याला फार कमी वेळ लागतो. त्याने काय केलं,
Soon the single sheet was torn into 100 of tiny bits of paper. त्यांनी खूप बारीक बारीक तुकडे केले, hundreds of, so many. That was easily done. आणि हे अगदी सहज झालं. Easily done. It was a windy day and the tiny bits were scattered. काढल्यानंतर त्या शिक्षकांनी काय सांगितलं? थ्रो द बीट्स आउट ऑफ द विंडो. या खिडकीतून ते फेकून दे. द टीचर टोल्ड हिम. दॅट वॉज इझिली डन. इट वॉज अ विंडी डे अँड द टायनी बीट्स वेअर स्कॅटर्ड. स्कॅटर्ड म्हणजे विखुरले गेले. फार अँड वाईड इवन ॲज द यंग मॅन वॉच्ड. तो तरुण मनुष्यसुद्धा त्या ठिकाणी ते पाहत होता. त्याने खिडकीतनं जसे पेपर फेकले, आपण बऱ्याच वेळेला अनुभव केलेला असतो. पेज फाडायचं आणि ते खिडकीतून फेकायचं, सगळीकडे त्याचे कागद उडून जातात. नाव सी द टीचर सेज. व्हॉट डज द टीचर से? काय म्हणतात हे शिक्षक? नाव गो आउट इन टू द स्ट्रीट अँड कलेक्ट ॲज मेनी ॲज बीट्स ऑफ द पेपर ॲज यू कॅन. फाडायला पण सांगितलं आणि आता काय सांगितलं? गो आउट अँड कलेक्ट द बीट्स ऑफ पेपर. आता बाहेर जा आणि ते कागदाचे कपटे जे आहेत, तुकडे जे आहेत ते जमा कर, जितके तुला शक्य आहेत ते. द यंग मॅन वॉज टेकन अ बॅक. त्याने थोडासा एक पाय मागे घेतला. बट व्हॉट विल बी दॅट विल बी डिफिकल्ट. ही स्टॅमर्ड म्हणजे तो त्या ठिकाणी त्या शिक्षकांवर भडकला, तो वैतागला. हाऊ इट इज पॉसिबल? You have told me to torn the paper and throw out from the window, and now what you are saying? You are saying to collect that papers. How it is possible? It will be difficult indeed, but do give it a try. ठीक आहे, अवघड आहे ना, सोपं नाही आहे ते, but do give it a try. प्रयत्न तर कर. The teacher suggested म्हणजे सुचविले. The young man went out. He returned. Now see, the young man went out. It will be difficult. The young man went out. He returned half an hour later. अर्ध्या तासाने तो परत आला आणि काय झालं? Exhausted. No see, he was exhausted. पेपर फाडायला त्याला अजिबात त्रास झाला नाही, कष्ट पडले नाहीत, पण तो जमा करायला गेला तर तो एक्झॉस्टेड झाला, दमला. He had not been able to get hold of a single torn bit. एक साधा पेपरचा साधा तुकडा सुद्धा तो परत मिळवू शकला नाही. फ्रॉम द पेपर ही हॅड टॉर्न ऑफ जस्ट अ व्हाईल अर्लियर. काही वेळापूर्वी, काही क्षणापूर्वी त्याने फाडलेल्या पेपरचा त्याला एक तुकडाही परत मिळवता आला नाही. दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड. असंच होतं बोललेल्या शब्दांबद्दल. म्हणजे तुम्ही शब्द बोललात. द टीचर सेड टू हिम, वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड्स अलाउड इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक. परत आपण हे शब्द घेऊ शकत नाही. देअरफॉर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. रागात एखादी गोष्ट बोलण्यापूर्वी आपल्याला ट्वाईस, कमीत कमी 2 वेळा विचार करायचा आहे की मी जे बोलणार आहे ते योग्य आहे का. Is it correct? Now see, we have to go ahead. आता पहा, शब्द कसे तयार होतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शब्द कसे तयार होतात तर शब्द आपल्याला दिसत नाहीत. मग हे काय आहेत? स्वर आहेत. माझ्या कंठातून निघणारे, तुमच्या कंठातून निघणारे स्वर आहेत, त्याला आपण शब्दांचं रूप देतो. म्हणजे आपल्याला प असेल तर आपण दोन्ही ओठ एकमेकांना चिटकवतो आणि आतून हवा बाहेर सोडतो. प हे तुम्ही करतात. हे एकच सिंगल मी साधं तुम्हाला उदाहरण दिलं. असं तुम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने पाहू शकतात की दातांना जीभ टच करून बाहेर काढली किंवा हवा सोडली तर कोणतं अक्षर तयार होतं. हे तुम्ही प्रयोग करायचे आहेत. म्हणजे आपले दात, आपली जीभ, आपले ओठ आणि आपली स्वरयंत्रणा अत्यंत आवश्यक आहे. कशासाठी? शब्द तयार होण्यासाठी. नाउ सी द एन्शंट ग्रेट फिलॉसॉफर सॉक्रेटिस. He has given an example that we have to see. आपल्याला त्याच्यावरून समजेल खूप काही.
Socrates was one of the wisest men of the ancient world. Many were the youths whose lives he influenced for the better. कित्येक तरुण मुलांचं लाईफ जे जीवन जे ते प्रभावित केलेलं होतं सॉक्रेटिसने. सॉक्रेटिस काउन्सिल म्हणजे समुपदेशन करणे. हिज डिसिपल्स शिष्य टू कीप देअर माउथ्स शट अँड स्पीक ओनली व्हेन ॲब्सोल्युटली नेसेसरी. अगदी आवश्यक असेल तेव्हा बोला असं हू हॅज सेड? सॉक्रेटिस हॅज सेड. ओ वाईज वन, हाऊ मे वी न्यू. आता ते डिसिपल्स काय विचारतात, ते शिष्य काय विचारतात? हे शहाण्या व्यक्ती किंवा हे महाराजा, ओ वाईज वन, हाऊ मे आम्हाला असं समजेल तर योग्य वेळ बोलायची. दे आस्क्ड हिम, त्यांनी त्याला विचारलं. आता ते पहा त्यांचं उत्तर काय आहे. सॉक्रेटिस हॅज सेड, ओपन युअर माउथ टू स्पीक only after you have asked yourself 3 questions and received an affirmative answer to each of 3. That means what you have to do, you have to ask 3 questions to yourself. स्वतःला 3 प्रश्न विचारा and think that what answer you are getting. कसलं उत्तर तुम्हाला मिळतंय. अफर्मेटिव्ह मिळतंय, यू नो अफर्मेटिव्ह सेंटेन्स होकारार्थी, आणि नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी. तर इथे तुम्हाला काय होकारात्मक उत्तर मिळणं आवश्यक आहे. रिप्लाइड सॉक्रेटिस. व्हॉट आर द 3 क्वेश्चन्स? कोणते होते 3 प्रश्न? द फर्स्ट क्वेश्चन वी मस्ट आस्क अवरसेल्व्स बिफोर वी स्पीक इज, फर्स्ट क्वेश्चन, इज इट ट्रू? हे सत्य आहे का? म्हणजे मी जो पहिला प्रश्न विचारणार आहे तो म्हणजे हे सत्य आहे का? मी जे बोलणार आहे ते सत्य आहे का? इफ यू आर नॉट शुअर अबाउट द व्हॅरॅसिटी म्हणजे सत्यता ऑफ वॉट वी आर सेईंग, इट इज बेटर दॅट वी डू नॉट अटर अ वर्ड. आपल्याला जे याची सत्यता माहीत नसेल तर वी डोंट हॅव टू अटर, उच्चारायचा नाही आहे शब्द. वेन वी अटर वर्ड्स केअरलेसली वी अवरसेल्व्स बिकम ट्रान्समिटर्स ऑफ अनट्रूथ. आपण काय होतो? ट्रान्समिटर होतो. माहिती आहे. व्हॉट डज द ट्रान्समिटर डू? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय करतात? वाहून घेऊन जातात. म्हणजे अनट्रूथ, असत्याचे हे काय असतात? वाहक असतात, ट्रान्समिटर असतात. द सेकंड क्वेश्चन टू आस्क इज, सी द सेकंड क्वेश्चन, दुसरा प्रश्न काय आहे? इज इट प्लेझंट? हे आनंददायी आहे का? म्हणजे मी बोलण्यामुळे समोरच्यांना बरं वाटणार आहे का? आनंद होणार आहे का? इज इट प्लेझंट? मेनी आर द एम्प्टी रिमार्क्स अँड व्हेन स्टेटमेंट्स. व्हेन म्हणजे ज्याला काही अर्थ नसतो, म्हणजे अर्थ नसलेले या ठिकाणी स्टेटमेंट्स, आपण उदाहरणं वाक्य बोलतो, दॅट पीपल मेक इन होण्यासाठी हे बोललं जातं. इट इज बेटर दॅट दीज अनप्लेझंट वर्ड्स रिमेन अनस्पोकन. हे जे काही अनप्लेझंट आहे हे तुम्ही न बोललेलं बरं. द थर्ड क्वेश्चन इज इट युजफुल? हे उपयोगाचं आहे का? मी जे बोलतोय अँड इट इज नॉट युजफुल टू एनीवन. म्हणजे वेडे लोक जे असतात रस्त्याने चाललेले, व्हॉट दे आर स्पीकिंग शाउटिंग लाऊडली अँड लाऊडली. वी डोंट केअर अबाउट दॅम. आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही, त्यांची फिकीर करत नाही, बिकॉज दे आर युजलेस. म्हणजे त्यांचा आपल्याला काही उपयोगच होणार नसतो. इट इज नॉट युजफुल. इज अवर स्टेटमेंट्स गोइंग टू बेनिफिट? बेनिफिट म्हणजे फायदा करणे. द लिसनर्स, ऐकणाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे का? विल अवर वर्ड्स ब्रिंग कम्फर्ट टू समवन? किंवा कोणाला तरी बरं आपण कोणाला मदत करणारे, हेल्प करणारे आपल्या बोलण्याने. ओनली इन दॅट केस शुड वी गो टू अहेड अँड स्पीक. तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला काय करायचं आहे? बोलायचं आहे, आपले शब्द तोंडातून बाहेर काढायचे. सो दीज आर द 3 क्वेश्चन्स दॅट सॉक्रेटिस हॅज आस्क्ड अस टू आस्क अवरसेल्व्स. आपल्याला स्वतःला विचारायचे हे 3 प्रश्न आहेत आणि ते आपण नेहमी विचारायचे. नाव सी, इन द स्टार्टिंग ऑफ द लेसन वी हॅव सीन दिस वर्ड थिंक.
थिंक या शब्दामध्ये काय दडलं आहे? व्हॉट इज देअर इन द वर्ड थिंक? हा शब्द तुम्हाला काय दर्शवतो, काय सांगतो? थिंक दॅट मीन्स विचार करा. आता विचार प्रक्रिया तर आपली सतत सुरू आहे. म्हणजे मी जर तुम्हाला सांगितलं स्टॉप थिंकिंग, तुमचे विचार थांबवा, तुम्ही त्याच्यावर पण विचार करणार आहे. वाय सर हॅज टोल्ड मी टू स्टॉप थिंकिंग? सरांनी मला थिंकिंग स्टॉप करायला का सांगितलं असेल? दॅट मीन्स ॲट एव्हरी मोमेंट वी आर थिंकिंग समथिंग. प्रत्येक क्षणाला आपण काय करत असतो? काही ना काहीतरी विचार करत असतो. आणि ते विचार आपले जवळजवळ 90% पॉझिटिव्ह असतात, अफर्मेटिव्ह असतात. निगेटिव्ह केव्हा तयार होतात? वेन वी थिंक निगेटिव्हली, वेन वी आर सफरिंग फ्रॉम अनप्लेझंट वर्ड्स. म्हणजे जे चांगले शब्द नाही आहेत अशा वेळेला आपण त्या ठिकाणी काय करतो? चुकीचे विचार करतो. आणि ते काय आहे तर अँगर. पहिलं म्हणजे आपण काय करतो? रागात असतो. म्हणजे आपल्याला राग येतो त्यावेळेला वी हेट पीपल, आपण द्वेष करतो, आपण तिरस्कार करतो, हेट पीपल. मग व्हॅन वी आर सफरिंग फ्रॉम दीज इमोशन्स, जेव्हा आपण भाषेच्या या भावनांमधून, इमोशन्समधून जात असतो त्यावेळेला आपलं थिंकिंग काय होतं? थोडंसं निगेटिव्ह होतं. आणि मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत आलो आहे, लँग्वेज बिल्ड्स अप युअर इमोशन्स. भाषा काय करते? तुमची भावना समृद्ध करते. आणि जेव्हा तुमच्या भावना समृद्ध होतात त्यावेळेला तुमचे विचार समृद्ध होतात. कारण प्रेमाची भावना आहे, रागाची भावना आहे, ती जर तुमची जास्त वाढली असेल, यू विल यूज द अनप्लेझंट वर्ड्स. नॅचरल, इट्स नॅचरल. दॅट यू हॅव टू कंट्रोल. दॅट्स वाय यू हॅव टू थिंक ट्वाइस बिफोर यू स्पीक. तुम्हाला वाटलं ना राग आला असेल तर तुम्ही काय करायचं आहे? थांबायचं आहे, आठवायचं आहे. नाव सी इन सो मेनी मूवीज दे हॅव गिवन दीज एक्झाम्पल्स. आय थिंक इट इज अ थेरपी, मेडिकल थेरपी, दॅट वॉट यू हॅव टू, what should we have to do? It is a medical therapy. And I have seen in Munnabai MBBS, in that movie it is used very nicely, that the doctor, that means Chinky's father, what he was doing? He was laughing when he got angered. म्हणजे जेव्हा त्याला राग यायचा तेव्हा तो हसतो. का हसतो? इट इज अ मेडिकल थेरपी. दॅट मीन्स वेन वी आर थिंकिंग दॅट वी आर व्हेरी अँग्री, स्टॉप, थिंक ट्वाइस अँड देन स्पीक आउट द वर्ड्स. आपल्याला कळतच नाही. हा रागात आपण शब्द जे उच्चारतो त्याचं ट्युनिंग बदलतं, ते शब्द बदलतात, समोरच्याला त्याच्यानं हर्ट होतं. सो थिंक दिस वर्ड, इज इट ट्रू? इज वॉट आय एम सेईंग, मी बोलणारे ते सत्य आहे का? इज इट हेल्पफुल, ते उपयोगाचं आहे का? इज इट इन्स्पायरिंग, कोणाला तरी ते प्रेरणादायी आहे का? इज इट इन्स्पायरिंग? इज इट नेसेसरी टू टॉक, म्हणजे हे बोलणं आवश्यकच आहे का? बऱ्याच वेळेला आवश्यक नसतं आपल्याला बोलायचं, काहीही गरज नसते तरी आपण मध्ये बोलतो. मग कोणतरी आपल्याला म्हणतं हे चोंबड्या गप्प बस. दॅट मीन्स इन मराठी, दॅट मीन्स यू हॅव टू स्टॉप, यू डोंट हॅव आज टू स्पीक. आपण बऱ्याच वेळेला आपल्याला मोठे अधिकारी किंवा मोठे लोक असं बोलतात, तुला बोलायला सांगितलं आहे का? कीप शट, कीप माउथ. म्हणजे तिथे काय होतं? व्हॉट यू हॅव टू डू? यू हॅव टू थिंक. म्हणजे तिथे तुम्ही बोलायला थोडेसे चुकलाय, म्हणजे तुम्ही 2 वेळा विचार केलेला नव्हता आत्तापर्यंत, इथून पुढे करायचा आहे. म्हणजे आपलं क्लास डिसिप्लिन आणि सेल्फ डिसिप्लिन, त्याच्यानंतर तुमचं हाऊस डिसिप्लिन, होम डिसिप्लिन जे आहे, रिलेटिव्स डिसिप्लिन जे आहे, ते तुमचं त्या ठिकाणी काय होणार आहे? यू विल मेंटेन दॅट. इज इट नेसेसरी? इज इट काइंड? तुम्ही बोलताय ते काइंड आहे, दयाळूपणाचं आहे का? काहीतरी निष्ठुर हार्श बोलताय? बऱ्याच वेळेला हार्श बोलतो आपण, पण आपल्या बोलण्याने कसं वाटायला पाहिजे? खूप छान वाटायला पाहिजे. म्हणजे पाहिजे सद्गुरू वगैरे जे बोलतात ते तुम्हाला खरंच खूप छान वाटतं. म्हणजे तुम्ही जर प्रजापिता ब्रह्मकुमारी, इफ यू आर वॉचिंग दॅट व्हिडिओज, तुमचे पालक किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी कोणीतरी ऐकत असतील हे व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये एक शिवानी म्हणून आहेत, तर त्यांचा व्हिडिओ जर तुम्ही ऐकलात कधी, तर शिवानी यांचा व्हिडिओ
इट इज व्हेन दे आर टेलिंग अस, जेव्हा ते आपल्याला काहीतरी सांगतात, वी फील व्हेरी काइंड, आपल्याला खूप दयाळूपणाचं असं वाटतं की किती प्रेमाने सांगतात आहे त्या, आणि ते पटतं आपल्याला, कारण हृदयाला भिडतं. बऱ्याच वेळेला असं म्हटलं होतं, तेरे शब्दों ने ते मुझे घायल कर दिया. घायल कर दिया मतलब क्या होता है? घायल मतलब क्या? व्हॉट डू यू मीन बाय इंजर्ड? इंजर्ड म्हणजे घायल. तर हे इंजर्ड, व्हॉट इंजर्ड? शब्द सुद्धा काय करतात? हत्यारासारखे वार करतात. दॅट मीन्स अ वर्ड इज लाईक अ स्वॉर्ड. शब्द हे तलवारीसारखे असतात. वेपन आहे, शब्द हे हत्यार आहे. सो यूज इट व्हेरी केअरफुली. खूप जपून वापरायचे आहेत, आणि आपल्याकडे शब्दांचं भांडार आहे, कारण आपण भाषा खूप शिकतोय. दॅट मीन्स मदर टंग इज अवर, वी आर द कमांडेंट ओवर दैट ऑन आवर मदर टंग. देन द सेकंड लैंग्वेज इज हिंदी. हिंदी में हम बात करते हैं. देन वी कैन टॉक इन इंग्लिश, वी कैन स्पीक इन इंग्लिश. सो एवरी टाइम you have to select your words, you have to select your emotions, and you have to select the time, perfect time to speak. So this is the lessons summary. So thank you for this listening. The one request is for all of you. Now see, we are watching these videos, YouTube videos. This is the live session, and suppose some students, they are missing the videos. So what you have to do, this is my request, you have to like the video, you have to share the video, and you have to subscribe the YouTube channel of this BMC Education.Marathi 9th standard, and you have to hit the bell icon, so you will get the notification of our new videos. This is our channel, and you have to tell your friends that they have to like, share, and subscribe our channel and hit the bell icon, so you will get all the educational videos that is we are giving live, and you can see the recorded videos on our YouTube channel. So please subscribe, please share. This is now see, I have given you one homework is there. Suppose you take if you take the screenshot of this my slide, or you can see this homework on your page number 84, exercise in your English workshop.